एक ओबीसी ओबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा थाट मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा GR या ठिकाणी काढला। त्या अनुषंगानं सकल भोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी GR ची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचा उद्रेक होईल। लोकशाही मार्गाने संबंध महाराष्ट्रभर गल्ली बोळातून ते दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत ओबीसींचा आवाज गुंजण्यासाठी आणि ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटणार। ह्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा GR रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील, हाके साहेब असतील, प्रकाशना शेंडगे असतील, मंगेश ससाने असतील, वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार, तालुकावार आणि महाराष्ट्र मुंबईमध्ये हे सर्व संघर्ष 15 दिवसामध्ये उभा राहील आणि 15 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा सर्व ओबीसीचा मानस आहे। याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव निर्माण केला, त्याच्याही 3 पटीने मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जाब विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा GR रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज करेल। हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवर जमून या ठिकाणी तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला एक निवेदन देऊन इशारा दिला आहे। महाराष्ट्र शासनाने हे ओबीसीवर अन्याय, कारण ज्या जरांगेने ज्या ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसींना आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही। याकरिता आज GR ची होळी केली आहे आणि या GR मध्ये ज्या हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव उठून हे पेटेल आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण आज बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला, आज तो कोणताही समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने किंवा सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर आम्ही कदापिच ओबीसी समाज सहन करणार नाही आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील, ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार, कुठं महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि पुढच्या सर्व जरी आमदार खासदार त्यांचे जरी असतील तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही तुमची बरोबरी करू। एवढं बोलून मी इथं थांबतो। जय हिंद, जय श्री।